अखेरजुळ्यांनी करून दाखवलेलं आहे। विद्यार्थ्यांपुढे हे सरकार झुकलेलं आहे। तिकडे शेतकरी मोर्चाकडे वळून न पाहणारं हे सरकार, मणिपूर जळत असताना त्यावर एक चकार शब्द न काढणारं हे सरकार आज विद्यार्थ्यांपुढे झुकले। जे म्हणतं की आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाही, तेच सरकार आज विद्यार्थ्यांपुढे झुकले आणि दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए असं म्हणत अभिजित दिपकेने त्यांचा विक्ट्री, त्यांचा विजय हा जल्लोष त्यांनी सोशल मीडियावर टाकलाय। सगळ्या माध्यमातून तो दिसतोय, कारण हा या मोर्चाचा मोठा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। नीट प्रकरणात जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केला, आत्महत्या केली आणि त्यातल्याच दोन प्रमुख मागण्या म्हणजे की ज्यांनी सुसाईड केलं त्यांना कॉम्पन्सेशन म्हणजेच त्यांना आर्थिक मदत 1 कोटीची आणि दुसरं म्हणजे लाठीचार्ज प्रकरणी जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले तेव्हा ते गुन्हे सगळे मागे घेतले जावे, अशा दोन मागण्या आणि एक धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। एक राजीनामा तर झालाय, दोन ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात काल सीजेपी प्रवक्त्यांसोबत जे पी नड्डा यांची बैठक झाली। त्या बैठकीत या दोन्ही मागण्यांवर सहमती झाली, मात्र लिखित स्वरूपात ते येणं बाकी आहे आणि त्याची अंमलबजावणी होणं बाकी आहे। आता हा विद्यार्थ्यांचा मोर्चा तर सफल ठरलाच, मात्र या सगळ्या मोर्चाला जेव्हा एक विरोधांची साथ लाभली तेव्हा हा मोर्चा आणखी मोठा झाला। त्यानंतर खरं तर हा विद्यार्थ्यांचाच विजय आहे। विद्यार्थ्यांनी देशभरात नीट विरोधात, नीट लीक पेपर प्रकरणी विरोधात जे आंदोलन केली, त्यानंतर सरकारने हे सगळं सिरियसली घेण्यास सुरुवात केली। संसदेवर मोर्चा काढला। सरकारला वाटलं की मुलांवर लाठीचार्ज केला, मुलांवर गॅस टियर सोडले तर विद्यार्थी घाबरतील, मागे हटतील, मात्र विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्याचंच आज आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय की सरकार या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे झुकलेलं आहे। नव्या युवा पिढीपुढे सरकार झुकलेलं आहे आणि हा खरं तर देशातला, अख्ख्या पूर्ण वर्ल्ड मध्ये हा एक ऐतिहासिक असा विजय मानला जाईल, कारण देशातलं हे सगळ्यात मोठं आंदोलन आतापर्यंतचं ठरलेलं आहे।